माझी भूमिका मी 6 तारखेला स्पष्ट केलेली आहे. ही पोटनिवडणूक आहे. ही काही सार्वत्रिक निवडणूक नाहीये. त्यामुळे ह्या निवडणुकीने काय सरकारच्या अस्तित्वावरती काय एका आमदारांनी किंवा 2 आमदारांनी काय बदल होणार नाही. त्यामुळं वरच्या भूमिकेपेक्षा मतदारसंघातले जे काही स्थानिक विषय आहेत, ते विशेषतः तरुणांच्या बेरोजगारीचा विषय असेल, इथे MIDC व्हावी याबद्दल मी आग्रही मंत्र्यांकडे भूमिका मांडणी व्यक्त केली. आणि शेवटी माझ्या आमदारकीपेक्षा इथल्या तरुणांच्या हाताला कुठेतरी काम मिळणं असेल, इथल्या आमच्या ॲम्युनिशन पार्कला साठी शेतकरी विस्थापित न होणं असेल किंवा इथल्या सहकारी साखर कारखान्याला पुनरुज्जीवन त्याचं होणं, हे विषय जास्त महत्त्वाचे आजच्या घडीला मला वाटतात. कारण जरी मी आमदार झालो तरी विरोधी पक्षात किंवा सत्तेमध्ये सरकारमध्ये कुठला बदल होणार नाही. मग मतदारसंघातले प्रश्न हे त्यावेळेस जास्त मला महत्त्वाचे वाटले आणि मी 6 तारखेला माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. मी थांबणं आज खरं मोठा निर्णय माझ्यासाठी होता, आमच्या कार्यकर्त्यांसाठी देखील होता. कित्येक जण अजूनही नाराजी व्यक्त करतात. त्यामुळे अत्यंत मोठी भूमिका 6 तारखेला आपण ऑलरेडी घेतलेली आहे. दुसरीकडे आपण 20 तारखेला कार्यकर्त्यांना मेळावा घेणार आहात, की काय भूमिका? आता मी जरी थांबलेलो आहे तरी आमचे कार्यकर्ते अजून कुठल्याच प्रचारामध्ये गेलेले नाहीत, कुठल्याच पक्षाच्या प्रचारात गेलेले नाहीत. इथं गोविंदराव मोकाटे हे माझे तसे जुने सहकारी आहेत. रावसाहेब खैरे हे आमचे महाविकास आघाडीतील एक घटक पक्षाचे नेते आहेत. त्यांनी देखील कायम आमचे मैत्रीचे संबंध आहेत. परंतु शेवटी एक भावनिक किनार असेल किंवा हे जे काय प्रश्न सोडवण्याचं आश्वासन असेल, हे सगळं बघता कोणती भूमिका, थांबण्याची भूमिका तर आपण घेतली. पुढं काय करायचं ह्याच्यावरती कार्यकर्त्यांचे काही वेगवेगळी मतं येतात. त्यामुळे चर्चा चालून 20 तारखेला आम्ही, पण कार्यकर्ते मात्र एका मतावर ठाम आहेत की तुम्ही जी भूमिका घ्याल ती आम्हाला मान्य असेल. त्यामुळे सर्वांची चर्चा करून 20 तारखेला आम्ही कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करणार आहोत.